नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। सध्या खूप सारे जीएमसीच्या भरती येत आहे आणि 10वी पास उमेदवारांना खूप चांगली संधी असणार आहे। तर आज जी जाहिरात आलेली आहे तर ती सांगली मिरज या जीएमसी ची आलेली मित्रांनो, तुम्ही बघू शकता वर्ग 4 ची पद भरतीची जाहिरात तुम्हाला इथं त्यांच्या नोटीस बॉक्स मध्ये जे आहे तर ते इथं बघायला मिळणार आहे। तर या जाहिरातीविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि तुम्ही देखील या 10वी पासवर आधारित जीएमसी भरतीसाठी तयारी करत असाल तर महाराष्ट्रातील सर्वोत्तम फॅकल्टी सोबत आता तुम्हाला तयारी करायला मिळणार आहे। ही गट ड ची जी जाहिरात आहे तर ही याच्यामध्ये आपण रेकॉर्डेड पद्धतीची बॅच दिली, म्हणजे जर तुम्ही आज बॅच परचेस केली तर तुम्हाला सर्वच्या सर्व लेक्चर्स आपले अनलॉक जे आहेत तर ते बघायला मिळणार आहे। आणि ही जी बॅचची प्राइस आहे 1499 प्लस जीएसटी, आणि याच्यासाठी तुम्हाला एक खास ऑफर पण असणार आहे। जर तुम्ही GM10 कोड यूज कराल तर तुम्हाला फ्लॅट 10% पर्यंतचा ऑफ मिळेल। याच्यासाठी फक्त तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय आणि हा दिलेला नंबर आहे, याला तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता। तर बघा, वैद्यकीय शिक्षण औषधी आणि औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई तर यांच्याकडून आलेली ही जाहिरात आपल्याला पाहायला मिळते। बघा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली, आरोग्य शिक्षण पथक तासगाव, अधिष्ठाता कार्यालय पंढरपूर रोड मिरज। तर या सर्व ठिकाणी ही जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही। बघा, याच्यातील गट वर्ग 4 ची जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे। आणि ही परीक्षा कोण घेणार आहे मित्रांनो, तर ही IPPS ही घेणार आहे। म्हणून IPPS पॅटर्न हा थोडा वेगळा असतो TCS पॅटर्न पेक्षा, आणि त्याच्यानुसार तुम्हाला जी आहे तर ती तयारी करावी लागते, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवावं लागणार आहे। पुन्हा आता कोणत्या ठिकाणी किती जागा आलेल्या आहेत तर सगळ्यात आधी ते आपण पाहूया। बघा, पहिलं संस्थेचं नाव आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज। बघा, शिपाई या पदाच्या किती जागा आलेल्या आहेत, 6 जागा आलेल्या आहेत। वेतन किती असणार आहे, S1 15,500 ते 47,700। तुम्ही जर पाहिलं सगळ्यांचे वेतन हे सारखंच असणार आहे। आता कोणी म्हणेल की 15,000 पगार आहे, 15,000 पगार नसतो मित्रांनो। या 15,000 प्लस सध्या आता 50% पेक्षा जास्त HRA चालू आहे, म्हणजे हे 7,500 रुपये तर HRA झालं। पुन्हा तुमचा DA TA असं जर केलं तर तुमची सॅलरी ही 25,000 प्लस जी आहे तर ती एवढी इन हँड येईल तुम्हाला। आलं लक्षात? पुढे शवविच्छेदन परिचर 4 जागा आहेत, शवविच्छेदन कक्ष परिचर 6 जागा आहेत, प्रयोगशाळा परिचर 5 जागा आहेत, प्रयोगशाळा सेवक 2 जागा आहेत, चतुर्थ श्रेणी कर्मचारी 3, वसतिगृह सेवक 11, सुरक्षा रक्षक 7 आणि अंधार खोली परिचर या 3 जागा आहेत। म्हणजे या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज इथे किती जागा आहेत मित्रांनो, 47 जागा आहेत। या 47 जागांसाठी तुम्ही फॉर्म भरू शकतात। पुढच्या संस्थेचं नाव आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, म्हणजे हॉस्पिटलसाठी। तर हे काय आहे, मिरज मधील। बघा, शिपाईच्या इथं 5 जागा, कक्ष सेवक रुग्ण सेवकच्या 14 जागा, औषध वितरण सेवकच्या 6 जागा, बाह्य रुग्ण सेवकच्या 3, अपघातग्रस्त सेवकच्या 5, शस्त्रक्रिया परिचर 8, अंधार खोली 1, श किरण परिचर 1, रक्तपेढी परिचर इथं 3 जागा। सोबत रुग्णपटवाहक 3, सहाय्यक स्वयंपाकी 1, सुरक्षा पहारे 6, माळी 1, धोबी 2, नावी 2। तर अशा पद्धतीने या किती जागा आहेत, या संस्थेमध्ये 80 जागा आहेत। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज इथं 80 जागा रिक्त पाहायला मिळतात। पुढचं काय आहे, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली इथं 3 नंबरचं। इथं पण तुम्ही बघा, कक्ष सेवकच्या 51 जागा, म्हणजे खूप चांगल्या जागा आपल्याला इथं बघायला मिळतात। पुढचं आहे पहारेकरीच्या 13 जागा, शिपाईच्या 10 जागा, श किरणच्या 6, स्वयंपाकीच्या 7। तर या अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या जागा व्हिडिओ पॉज करून तुम्ही एकदा रीड करू शकता। आणि याच्यामध्ये बघा, स्वयंपाकी शस्त्रक्रियागार सेवक आणि वर्णोपचार यांना वेतन पण चांगले S5 चं आहे, 18,000 ते 56,900, 18,000 ते 56,900 हे वेतन आपल्याला इथं बघायला जे आहे तर ते मिळतं। ओके, टोटल याच्यात सगळ्यात जास्त पद आहेत 128 पदांसाठी। पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली इथं 128 पदांसाठी जाहिरात असणार आहे। पुढचं डिपार्टमेंट आहे आरोग्य शिक्षण पथक तासगाव येथील, यांच्या किती जागा आहेत, 8 जागा असणार आहेत। कोणती कोणती पदं असणार आहेत बघा, शिपाई, प्रयोगशाळा परिचर, दंत परिचर, स्वच्छता सेवक, तर ही वेगवेगळी पदे।
पुढचं जे आहे तर ते अर्ज ऑनलाईन सादर करण्याचा कालावधी बघा. आता याचा अर्ज हा कधी सुरू होणार आहे? 22 पासून सुरू होणार आहे, 22 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. तर लगेच फॉर्म भरू नका. फॉर्म कसा भरावा याच्या संबंधीचा एक डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे, तो आधी बघा आणि त्याच्यानंतरच तुम्ही फॉर्म भरायचा आहे. पुढचं फॉर्म चालणार आहे 14 सप्टेंबर पर्यंत. 14 सप्टेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तोपर्यंत तुमचे काही डॉक्युमेंट नसतील, फॉर एक्झाम्पल ओबीसी कॅटेगरी वाल्यांचं जर एनसीएल असेल तर ते एनसीएल तुम्ही काढून ठेवलं पाहिजे. शैक्षणिक अर्हता, याच्यात मेन शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे तर 10वी पास साठीच असणार आहे. हे 10वी पास उमेदवार या पदासाठी फॉर्म भरू शकतो. पण प्रॉब्लेम असा आहे की खूप सारी पद आहेत. जर तुम्हाला मल्टिपल फॉर्म भरायचे असेल तर मल्टिपल परीक्षा शुल्क लागणार आहे. आणि ओपन वाल्यांसाठी 1000 रुपये परीक्षा शुल्क आणि कॅटेगरी वाल्यांसाठी 900 रुपये परीक्षा शुल्क आपल्याला इथे जे आहे तर ते बघायला मिळणार आहे. सोबत काही पदांसाठी विशेष अर्हता पण लागते. फॉर एक्झाम्पल नाभिक पद जर असेल तर त्यासाठी ITI लागतो तुम्हाला, केश कर्तनालय प्रमाणपत्र. सहाय्यक स्वयंपाकी असेल तर याच्यासाठी शैक्षणिक अर्हतेसह किमान 1 वर्षाचे नोंदणीकृत व्यवसाय धारकांचे स्वयंपाक करत असल्याचा अनुभव प्रमाणपत्र मागतात. आता याची जेव्हा डिटेल ऍड येईल तर त्यावेळी आपल्याला बाकीच्या गोष्टी समजतील. त्याच्यानंतर प्रयोगशाळा परीक्षक, किरण सेवक, प्रयोगशाळा सेवक या पदासाठी 10वी मध्ये त्याचा विज्ञान विषयासह त्याने उत्तीर्ण केलं पाहिजे. त्याच्यानंतर माली या पदासाठी 10वी तर पाहिजेच व कृषी शाळेचा माली फलोद्यान हा अभ्यासक्रम त्याने पूर्ण केलेला असावा, अशी देखील अट जी आहे तर ती इथं टाकली जाते त्यांच्याकडून. बाकी वयोमर्यादा जे आहेत तर ती खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38, मागासवर्गीय प्रवर्गासाठी 18 ते 43 वयाची अट जी आहे तर ते आपल्याला बघायला मिळते. यासोबतच मित्रांनो जीएमसी मुंबईची जाहिरात आलेली आहे, जीएमसी पुणेची जाहिरात आलेली आहे, ती पण पात्रता 10वी पासवर आहे. आणि त्यासोबत जीएमसी भरतीचा एक नवीन पॅटर्न आहे IBPS पॅटर्न. तर त्याचा अभ्यास कसा करावा त्यासाठी मास्टर स्टडी प्लॅन किरण सरांचा हा व्हिडिओ आहे, तर तो तुम्ही अवश्य बघू शकतात. आणि या जीएमसी भरतीसाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर तुम्ही ही बॅच नक्की जॉईन केली पाहिजे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट फॅकल्टी तुम्हाला शिकवणार आहेत. 2023 मध्ये मित्रांनो जेव्हा ही सरसेवा भरती होती त्यावेळी महाराष्ट्रातून सर्वात जास्त निवड, सर्वात जास्त सिलेक्शन इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातूनच मिळालेले होते. म्हणून आताही तुम्हाला वाटतं की मला एक्सपर्ट फॅकल्टी कडूनच शिकायचंय आणि यांचे जे व्हिडिओ लेक्चर्स आहेत ना तर ते देखील अवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, विजय सरांचं मराठीचं लेक्चर्स ऑलरेडी युट्यूबवर लाईव्ह स्वरूपात सुरू आहेत, तर ते तुम्ही अवश्य बघा आणि त्याच्यानंतरच तुम्ही तुमचे बॅच विषय निर्णय, अभ्यासाविषयीचा निर्णय घेऊ शकतात. इग्नाइट अकॅडमीचे कोर्सेस आता फक्त MPSC UPSC पर्यंत नाही राहिले, तर आता आपण सर्व क्षेत्रात आहोत. MBA लॉ साठीची CET ची तयारी करून घेण्यासाठीचे आपण मार्गदर्शन सुरू केलेले, त्यासोबतच बँकिंगचे देखील आता आपण मार्गदर्शन जे आहे तर ते सुरू केलेले आहे. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.